घेतली 15 मे 1656ला आणि याचं नाव रायगड दिलं. तेव्हा गड नव्हता, टेकडी होती. ह्या खालच्या भागाला कोकणपट्टा म्हणतात. तुम्ही कोकणात फिरताय ना, प्रतापगडापासून स्टार्ट झालं, रत्नागिरीपर्यंत लागलं बघा. शिवरायांचा जन्म तसा मुलांनो शिवनेरी किल्ल्यावर झाला 1630ला. म्हणजे आपण 16व्या शतकातला इतिहास ऐकतो, आता 21वं शतक चालू आहे बघा. शिवरायांच्या अगोदर अनेक राजवडी होत्या, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीचशाही, औरंगजेब, बादशाही, इंग्रज. पण महाराजांनी पाचशे बादशाहांना संपवून आपलं स्वराज्य उभं केलं. महाराजांच्या काळात नुसते मराठी नव्हते, बहुजनांचं राज्य होतं. 18 पगड जातीची लोक होती. राजांना सुद्धा गुरु करावा लागला होता. लक्षात ठेवा, माणसालाही गुरु करावा लागतो. आज महाराजांचे गुरु रामदास स्वामी जर विचारलं की सज्जनगडला जा तुम्ही, त्यांच्या पादुका आहेत. शिवतरगडला जा, दादबोस लिहिलेले ग्रंथ, गुफा आहे तिथं. शेवटी शिवरायांना गुरुनी सुद्धा सांगितलं तुमची आई पहिली गुरु असेल, ज्या मातेने शिकवलं. पण एक असा जीव आहे त्या जीवाला कोणच बघत नाही. बेडकाचं उदाहरण तुम्हाला दिलं असेल, दगडांमध्ये असतं, तो सुद्धा जगतोच की. म्हणून शिवरायाने पहिला किल्ला जिंकला तो तोरणा वयाच्या 16व्या वर्षी, आणि पहिली राजधानी त्यांची राजगड. मग टोटल शिवरायांचे किल्ले असे आहेत 365. त्यापैकी 2 गड महाराजांना घेता नेले, दौलताबाद आणि जंजिरा. बाकी सगळे किल्ले जिंकले. हा 1200 एकर गड आहे. या गडाचा इंजिनियर आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. 14 वर्षात त्यांनी गड बांधला. 350 इमारती, 11 तलाव, 84 पाण्या टाक्या बांधल्या. पूर्ण गडावरती चिकून होती सागाची आणि मातीची कौलं होती. पण आज तुम्हाला गड प्रत्यक्ष पडक्या वास्तूमध्ये बघायला मिळतो. महाराष्ट्रातील सगळे किल्ले असेच आहेत का? महाराष्ट्रातला राजा कोणासमोर सलेंडर झाला, तेव्हा इतिहासात म्हणे मोडेल पण वाकणार नाही, मराठ्याची जाते. तुम्ही राजस्थानामध्ये जा, किल्ले सुरक्षित आहेत. राजपूत राजे शरण गेले. महाराणा जगाचा 1 नंबरचा किल्ला उद्ध्वस्त आहे, कारण ते कोणासमोर सलेंडर नाही झाले, लढाई झाली ना महाराणा प्रतापांच्या. आता आपण ज्या गेट बद्दल चाललो याला मेना दरवाजा म्हणतात. मेना म्हणजे पालखी. पूर्वीकडे गार्डन होतं. शिवाजी महाराजांना 8 राण्या होत्या: सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई. शिवाजी राजाने 8 राण्या काही आवडीनिवडीसाठी केल्या नव्हत्या. राजाकडे सरदार कमी होते. नामवंत घराण्यात मुली केल्या: शिर्के, गायकवाड, विचारी, जाधव, लिंबाळकर, मोहिते, विचारी, नाईक आणि घोरपडे. याच्यासाठी महाराजांनी 8 बायका केल्या. पण आपल्या राजाने स्वतःच्या पायावरती स्वराज्य उभं केलं. पण शिवरायाने सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये ज्या मावळ्यांच्या जीवावरती गड उभा केला, त्या काळचे मराठीने आताचे मराठी शेर राग म्हणू नका. तेव्हाचे मराठे सकाळी उठे, लढायला सुटे, ढाल तुटे, तलवार तुटे, पिचे ना हटे. आताचे काही मराठे उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, लिव्हर फुटे, पण दारू न सुटे. शिवाजी महाराज के जय. आजचा उपवास आमचा शनिवारचा. पडतो.